भारताचा स्वातंत्र्य लढा अगदी जवळून पाहिलेली ही वास्तू आपल्या पुण्यात आहे. आगा खान पॅलेस. मूळतः 1892मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी बांधलेला हा महाल आज गांधी राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखला जातो. परिसरात गाडी पार्किंगसाठी पुष्कळ जागा आणि ऑनलाईन तिकीटची सुविधा. लांबून लहान वाटणारी ही वास्तू जवळ जाताच तिच्या भव्यतेची प्रचिती देते. बरं, यास गांधी राष्ट्रीय स्मारक म्हणायचे कारण म्हणजे 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान 1.5 वर्षापेक्षा जास्त महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांना याच महालात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. महालातील संग्रहालयात गांधीजीच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांच्या वापरातील वस्तू, कपडे, चपला, भांडी पाहायला मिळतात. इथली माहिती फलकं आणि व्हिडिओ आपल्याला थेट त्या स्वातंत्र्य काळात घेऊन जातात. नजरकैदेत असतानाच कस्तुरबा गांधी आणि महादेवभाईंनी येथेच अंतिम श्वास घेतला. महालाच्या परिसरात त्यांची समाधीस्थळे आणि गांधीजींच्या अस्थीचे अवशेष देखील आहेत. येथील गांधीजींची स्मारकं जिवंतच भासतात. कोण आहे दादू ते? बापू कुठे आहेत? आज इतिहासप्रेमी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक उत्तम अभ्यास केंद्र बनले आहे. परिसरात छोटंसं कॅन्टीन देखील आहे. काही सुंदर आठवणी कॅमेऱ्यात कैद करत आमची ही सफर पूर्ण झाली.